अर्जुन सायलीला विचारत असतो की तू आज एम के रोडच्या कॅफेमध्ये गेली होतीस ना, आणि कोण होता तो जो तुला तिकडे भेटायला आलेला. हे ऐकून सायलीला धक्का बसतो. तिला एकदम आश्चर्य वाटतं की हे असं, म्हणजे ह्याने माझा पाठलाग केला आहे की काय. आणि तिला मजाही येते. अर्जुन विचारत असतो, सांग मला, गेली होतीस ना, आता का बोलत नाही आहेस, बोल. सायली एकदम गप्प असते, शांत असते. आणि परत अर्जुन म्हणतो, तुझ्या मोबाईलमध्ये तो मेसेज ज्या व्यक्तीने पाठवला तो, की तुझ्याशी काय खूप बोलावंसं वाटतं आहे, तुला भेटावंसं वाटतं आहे, आणि काय उद्या येऊन भेट वगैरे, तोच होता का तो जो भेटायला आलेला कॅफेच्या बाहेर. हे ऐकून सायलीला हसायला येतं आणि सायली हसत बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काही पुराव्याशिवाय बोलत नाही आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. सायली म्हणते, हो दाखवा बरं. तेव्हा तो म्हणतो, तुझ्या फोनमध्ये अजूनही तो मेसेज असेल, बघ म्हणून. दाखव मला तो फोन. आणि तो तिच्याकडनं तो फोन घेतो आणि त्या अननोन नंबरवरचा मेसेज तिला दाखवतो, जे प्रतिमा आत्यानी पाठवलेला असतो. आणि हे बघून सायलीला आणखीनच हसायला येतं. ती जोरजोरात हसायला लागते. सायली हसती आहे हे बघून अर्जुनला आणखीनच आश्चर्य वाटतं. तो विचार करतो, सायली हसती आहे का. तो सायलीला विचारतो, तुम्हाला काही गंमत वाटते आहे, सांगा हा कोणाचा मेसेज आहे आणि हा कोणाचा नंबर आहे म्हणून, कोण आहे तो माणूस. तेव्हा ती सायली अर्जुनला म्हणते, मग एक काम का नाही करत आहे, तुम्हीच त्या फोनवर फोन करा आणि बोला त्याच्याशी, तुम्हाला कळेल तो व्यक्ती कोण आहे म्हणून. करा करा. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे. तो नंबर तो आपल्या मोबाईलवर घेतो आणि फोन लावतो आणि म्हणतो, हॅलो कोण बोलत आहे, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतो आहे, तुम्ही कोण आहात, असं रागाने बोलतो. तेव्हा दुसरीकडनं आवाज येतो, अर्जुन मी प्रतिमा आत्या बोलते आहे. आणि अर्जुन एकदम आश्चर्याने ऐकायला लागतो आणि एकदम चकित होतो. तो म्हणतो, प्रतिमा आत्या. ती म्हणते, हो तुला सायलीने हा नंबर दिला ना, मी सांगितलं होतं तिला की कोणालाच हा नंबर देऊ नको म्हणून, पण बहुतेक तिने तुला दिला म्हणून. तर अर्जुन म्हणतो, हो हो तिने दिला म्हणून. तो एकदम गोंधळतो. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की कोणालाच घरी देऊ नकोस हा नंबर, मी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो म्हणतो, हो धक्का लागला हो. आणि इथे सायली हसत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी प्रतिमा त्यानंतर फोन करू का तुला. ती म्हणते ठीक आहे म्हणून, आणि ते फोन ठेवतो. इथे सायली खूप जोरजोरात हसत असते आणि ती म्हणते, कळलं तुमच्याकडे पुरावा आहे, तो कळला कोणाचा आहे तो. तो एकदम आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो आणि एकदम सॉरी म्हणतो, कान पकडतो. तेव्हा ती म्हणते, हो तुमच्याकडे तर खूपच चांगला पुरावा होता, किती छान पुरावा होता, दाखवला तुम्ही तो पुरावा. आणि ती हसत असते. सायली अर्जुनची मस्करी करत असते. ती म्हणते, आता मी खालती जाऊ आणि खालती गेल्यानंतर किचनमध्ये तुम्हाला तिकडचे फोटो पाठवते, म्हणजे तुमच्याकडे पुरावा असेल. इथे अर्जुन एकदम ओशाळ लागत असतो. सायली किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तिला आठवतं की कुसुमताईंनी फोन केला होता आणि मी सांगितलं होतं मी नंतर फोन करते म्हणून. तेव्हा ती कुसुमताईला फोन करते आणि तिच्याशी बोलतच असते, काय झालं, तू फोन केला होतास पण मी फोन ठेवला होता, बोल ना काय झालं म्हणून. तेव्हा ती सांगत असते की मधुभाऊ तुझा आणि अर्जुनचा संसार बघून खूपच खुश आहेत. ते म्हणतात आता मला आणखीन दुसरं तिसरं काही नको, पण हे त्यांना माहिती नाही की हे खोटं आहे म्हणून. तेवढ्यातच अर्जुन तिकडे टेबलावर पाणी प्यायला येतो. तेव्हा सायली मुद्दाहून परत अर्जुनला सांगते, अहो मी कुसुमताईंशी बोलते, बघा हा पुरावा बघा. तेव्हा तो अगदी तिथून लाजून निघून जातो. इथे कुसुमताई म्हणते, काय झालं म्हणून. तेव्हा ती सगळी हकीकत कुसुमताईला सांगते आणि आश्चर्य वाटतं. सायली कुसुमताईला म्हणते, कदाचित हे प्रेमाचीच तर सुरुवात नाही आहे ना, ह्याचा अर्थ ते माझ्यावर प्रेम करतायत का, त्यांना संशय आला म्हणजे. कुसुमताई म्हणते, असू शकतो पण माहीत नाही आपल्याला खरं काय आहे ते, तू एकदा विचार, स्पष्ट कर. तेव्हा ती म्हणते, हो मी त्यांना विचारणार आहे म्हणून, पण एक चांगली संधी शोधते आहे. इथे अर्जुन चैतन्याकडे येतो आणि म्हणतो की मी एक माती खाल्ली आहे. चैतन्य म्हणतो, नेहमीच तू माती खातो, त्यात नवीन असं काय. तो म्हणतो, ऐक तर खरं. आणि तो सगळी हकीकत सांगतो कसं त्यांनी सायलीवर संशय घेतला आणि नंतर तो नंबर प्रतिमात्याचा निघाला म्हणून. इथे चैतन्य जोरजोरात हसायला लागतो. अर्जुनला राग येतो. तो म्हणतो, तू काय असा मला मदत करायच्या ऐवजी काय हसतोस म्हणून. तर तो म्हणतो, मग काय करू, तू मूर्खपणा असा केला आहेस तर. अर्जुन चैतन्याला विचारत असतो, तुम्हाला काहीतरी आयडिया दे ना त्यांच्या मनातलं ओळखण्यासाठी. त्यांच्या मनाला कळलं की त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे, की मी माझं प्रेम व्यक्त करीन म्हणून. तेव्हा चैतन्याला आठवतं मागच्या वेळेला त्यांनी मधुभाऊची केस डिले करायला सांगितलं तेव्हा काय घडलं म्हणून. तर तेव्हा म्हणतो, नको नको, मी काहीच आता सल्ला देणार नाही आहे, तुझी बायको आहे, तूच विचार कर. तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो तुझी बायको हे ऐकून. तेव्हा तो चैतन्याला म्हणतो, काय सांग ना, परत बोल, काय बोल. तो चैतन्य मुद्दामून त्याची टर खेचतो आणि म्हणतो, हो बाबा तुझी बायको आहे, तूच विचार कर. इथे सायली भाजी निवडत असते टेबलावर. इथे पूर्ण आजी पण असते, पण सायलीचं लक्ष नसतं. सायलीचं लक्ष इकडेच असतं की मी अर्जुन सरांना कसं आपल्या मनातलं सांगू.
तेवढ्यातच मधुभाऊ तिकडे येतात आणि म्हणतात, सायली थोडा घोटभर चहा दे ना. पण सायलीचं काही लक्ष नसतं. तेव्हा पूर्ण आजी मधुभाऊंना इशारा करते आणि मग सायलीला सांगते, काय अर्जुन, तुला कॉफी हवी आहे? एकदम सायली भानावर येते. हो हो, मी देते करून. आणि ते हसायला लागतात मधुभाऊ आणि पूर्ण आजी. इथे पूर्ण आजी सायलीला म्हणते की प्रतिमाचा फोन आला होता, तुलाही आला का तिचा नवीन नंबर? ती म्हणते हो, मलाही आला म्हणून. तेवढ्यातच प्रतिमाचा व्हिडिओ कॉल येतो. इथे पूर्ण आजी सायलीला सांगतात की बघ, प्रतिमाचा व्हिडिओ कॉल आला आहे म्हणून. सायली पण जवळ येते पूर्ण आजीचा आणि त्या दोघीजणी प्रतिमाशी बोलत असतात. तेवढ्यातच तिकडे तन्वी पण येते. इथे पूर्ण आजी आणि सायली प्रतिमाला सांगत असते की खूप दिवस झाले, तू ये ना भेटायला म्हणून. तेव्हा ती प्रतिमा म्हणते मला खूप काम आहेत. पण त्या दोघीजणी सायली आणि पूर्ण आजी फोर्स करतात म्हणून ती म्हणते ठीक आहे, मी आज येते भेटायला म्हणून. तेवढ्यात तिकडे तन्वी येते आणि म्हणते मी पण येते म्हणून. सायली आणि पूर्ण आजी चकित होतात. पूर्ण आजी तन्वीला हे पण सांगते की तू परवाच तर येऊन गेलीस म्हणून. तर ती म्हणते हो, पण मी आईशी खूप गप्पा मारू शकते ना, वेळ घालवू शकते, म्हणून मी पण येते. नाईलाज होतो आणि त्यांना हो म्हणायलाच लागतं. इथे प्रतिमा थोडा विचार करत असते, पण तन्वी तिला इमोशनल ब्लॅकमेल करते.